नमस्कार सर्वांना. राही रंगोली चॅनलवर सर्वांचे खूप खूप मनपूर्वक स्वागत. तर आजच्या भागात आपण बघणार आहोत वटपौर्णिमा जवळ आलेली आहे. तर वटपौर्णिमा विशेष आणि रोजच्या काढण्यासाठीच्या आपण 4 रांगोळ्या बघणार आहोत. चला तर मग वेळ न घालवता सुरुवात करूया आजच्या भागाला. तर प्रथमतः आपण एक व्हाईट कलरनी डॉट देऊन त्यावरती पाकळ्या काढून घेणार आहोत आणि अगदीच खालच्या बाजूला छोट्या छोट्या अशा 3 रेषा मारून घेतल्या आणि पाकळ्यांमध्ये सुद्धा लाईट असा व्हाईट कलर आपण भरून घेणार आहोत आणि अगदीच बरोबरमध्ये लाईट असा येलो कलर स्प्रेड करून बरोबरमध्ये एक रेड कलरचा डॉट देऊन घेणार आहोत आणि अगदीच रेषेच्या दोन्ही बाजूंना एक एक छोटे छोटे असे व्हाईट कलरचे डॉट देऊन घेणार आहोत आणि खालच्या बाजूलाच रेड आणि येलो अशी कॉम्बिनेशनमध्ये डॉट देऊन घेतली आहेत. तर फुलाच्या वरतीच आपण कळ्यासुद्धा काढून घेणार आहोत. छोट्या छोट्या आपण आधी रेषा मारून त्यावरती डॉट देऊन घेतली. तर बघू शकता व्हिडिओमध्ये आपण अगदी छोटी सुंदर अशी ही डेली यूज रांगोळी आहे. आवडली असेल तर एकदा नक्कीच तुमच्या दरवाजासमोर काढून बघा आणि खालच्याच रेषेच्या बाजूला सुद्धा पुढे आपण एक एक व्हाईट कलरचा डॉट दिलेला आहे आणि त्यावरती सुद्धा छोटी छोटी अशी रेड कलर आपण टाकून घेणार आहोत. येलो आणि रेड असे कॉम्बिनेशनमध्ये डॉट देऊन घेतले. तर बघू शकता अगदी सोपी सुंदर आणि झटपट होणारी ही रोजची रांगोळी आहे. तर आपला हा फायनल लुक तयार झालेला आहे. बघूया 2 नंबरची रांगोळी. तर हा वीक वटपौर्णिमा स्पेशल आहे. तर प्रथमतः आपण एक वडाचे पान काढून घेणार आहोत. अगदी छोटीशी सुंदर अशी झटपट होणारी ही रांगोळी आहे. तर प्रथमतः आपण एक पानाचा शेप तयार करून घेतला आणि लाईट असा ग्रीन कलर आपण पानामध्ये भरून घेणार आहोत. आपण एक वडाचे पान काढलेले आहे. तर सर्व बाजूने आपल्याला ग्रीन कलर भरून घ्यायचा आहे आणि अगदीच पानांच्या शिरासुद्धा आपण काढून घेणार आहोत. तर ह्या पानांच्या शिरा आपण ग्रीन कलरनेच काढणार आहोत कारण की आपण पानावरतीच एक नथसुद्धा काढून घेणार आहोत येलो कलरने. त्यामुळे आपण ह्या पानाच्या शिरा ग्रीन कलरनेच काढून घेतल्या आणि पुढे आपण एक येलो कलरने नथ काढून घेणार आहोत. तर बघू शकता अगदीच सोप्या पद्धतीने आपण नथ काढून दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे. तुम्हालाही अशी नथ रांगोळी काढायची असेल तर बघून अगदीच तुम्ही नथ काढू शकता. तर बरोबरमध्ये येलो कलरचा राऊंड असा शेप करून सर्व बाजूंनी व्हाईट कलरचे डॉट देऊन बरोबरमध्ये पिंक कलरचा डॉट देऊन घेतलेला आहे आणि खालच्याच बाजूला छोटे छोटे असे व्हाईट कलरचे डॉट्स देऊन बरोबर नथेचा येलो कलरने शेप बनवून घेतला आणि वरतीच आपण एक चंद्रकोर टिकलीसुद्धा काढून घेणार आहोत आणि अगदीच पानांच्या बाजूला आपण छोटी छोटी अशी फुलेसुद्धा काढून घेणार आहोत. तर प्रथमतः आपण व्हाईट कलरची एक एक डॉट देऊन बरोबर ते काडीच्या साहाय्याने फुलाचा शेप बनवून घेतला आणि फुलांच्या मध्ये आपण एक एक रेड कलरचा डॉट देणार आहोत आणि फुलांची एक वेल बनवून त्यावरती पाने आणि कळ्यासुद्धा काढून घेतल्या. तर बघू शकता आपला हा फायनल लुक तयार झाला. आता बघूया 3 नंबरची रांगोळी. तर ही सुद्धा हळदी कुंकू किंवा वटपौर्णिमा स्पेशल आहे. तर प्रथमतः आपण एक आंब्याचा शेप तयार करून घेणार आहोत. तर बघू शकता एक कुयरी टाईप आपण शेप बनवून घेतला. व्हाईट कलरच्याच रांगोळीने आपण आंब्याचा शेप तयार करून घेणार आहोत आणि अगदीच वरती एक पानसुद्धा काढून घेतले. अगदी सोप्या पद्धतीने ही रांगोळी काढून दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे. आवडली असेल तर नक्कीच काढून बघा. तर बघू शकता आपण आंब्यामध्ये सुद्धा
लाईट असा येलो कलर भरून घेणार आहोत, जसे की आंबा पिकलेला आहे आणि पानामध्ये सुद्धा ग्रीन कलर भरून घ्यायचा आहे. पानांच्या शिरासुद्धा लाईट अशा येलो कलरने काढून घेतले. आणि अगदीच आंब्याच्या बाजूला आपण एक छोटीशी नथ काढणार आहोत. तर ही दुसऱ्या पद्धतीची नथ आहे. प्रथम काढली आपण ती नथ वेगळी होती आणि ही छोटीशीच नथ आपण काढणार आहोत. तर येलो कलरचे 2 डॉट देऊन बाजूलाच व्हाईट कलरची डॉट देऊन घ्यायची आहेत आणि बरोबर येलो कलरने तिला राऊंड असा शेपमध्ये जॉईंट करून घेतली आणि बाजूला छोटी छोटी अशी व्हाईट कलरची डॉट देऊन घेणार आहोत. आणि नथीच्यामध्ये गुलाबी कलरची एक डॉट देऊन घेतला. तर बघू शकता अगदीच सुंदर आणि सोपी अशी ही आपली नथ रांगोळी तयार झालेली आहे. आणि आंब्यामध्ये आपण हळदी आणि कुंकूचे करांडे काढून घेणार आहोत. तर बघू शकता प्रथमतः आपण लाईट असा ग्रे कलर टाकून घेतला आणि त्यामध्येच हळदी आणि कुंकू अशी भरून घेणार आहोत. अगदी सोपी आणि सुंदर आणि नवीन आयडियाची ही रांगोळी आहे. एकदा नक्कीच ट्राय करा. आता बघूया शेवटची आणि 4 नंबरची रांगोळी. तर ही डेली यूजसाठीची छोटीशी रांगोळी आहे. तर प्रथमतः आपण व्हाईट कलरने क्रॉस अशा रेषा मारून घेणार आहोत. आपल्या राही रंगोली चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब जरूर करा. अशा छोट्या आणि नवनवीन डिझाईनच्या सणांच्या रांगोळ्या आपण रोजच चॅनलवर अपलोड करत असतो. तर आपल्या राही रंगोली चॅनलला नियमित व्हिजिट करत राहा. आणि आजच्या रांगोळ्या कशा वाटल्या एक कमेंट करून जरूर कळवा. तर बघू शकता आपण रेषांच्या बाजूलाच अशा छोट्या छोट्या 5 रेषा मारून घेतल्या आणि दुसऱ्याच बाजूला एक फांदी काढून त्यावरती छोटी अशी फुले काढून घेणार आहोत. अगदीच ही रांगोळी तुम्ही व्हाईट कलरनेही काढू शकता, तरीही सुंदर दिसते. आणि वरती एक व्हाईट कलर ग्रीन कलरचा डॉट देऊन घेतलेला आहे फांदीवरतीच आणि फुलांच्या बरोबरमध्ये रेड कलरचे डॉट्स देऊन घेतले. तर बघू शकता बाजूच्या ज्या रेषा काढल्या होत्या तिथे आपण पर्पल कलरचा एक असे डॉट देऊन घेतलेत. अगदीच तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही कलर कॉम्बिनेशन करू शकता. आणि दुसऱ्या मोठ्या रेषेवरती सुद्धा आपण थोडेसे राऊंड फिरून वरती एक रेड आणि येलो असे कॉम्बिनेशनमध्ये डॉट देऊन घेणार आहोत. अगदीच फ्री हँड रांगोळी टाईप आहे. आपल्या आवडीप्रमाणे कुठलाही शेप आणि फुले काढू शकता. तर आजचा भाग बघितल्याबद्दल सर्वांचे खूप खूप धन्यवाद.